नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज वर्ल्ड इमर्जन्सी डे आहे आणि या निमित्ताने अपोलो हॉस्पिटलच्या वतीने पुणे शहर पोलीस ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी इमर्जन्सी सर्व्हिसेस कशा पद्धतीने अप्लाय करायच्या या संदर्भातली माहिती देण्यात येणार आहे। तर जाऊया त्या ठिकाणी। आपल्या इथे त्यांची टीम डॉक्टर सुजय पाटील हॉस्पिटल स्वारगेट पुणे इथे कार्यरत आहे। माझी स्पेशालिटी इमर्जन्सी मेडिसिन आहे। जसे लहान मुलांचे डॉक्टर असतात, गर्भवती प्रेग्नंट फिमेल्सचे असतात, हाडाचे डॉक्टर असतात, तसं मी इमर्जन्सी मेडिसिन स्पेशालिटीचा डॉक्टर आहे। तर आज आपण बेसिक लाईफ सपोर्ट म्हणजे BLS, ठीक आहे, म्हणजे CPR याच्याबद्दल आपण कधी करायचं, कशासाठी गरजेचं आहे, आपल्या घरात इमर्जन्सी आली तर काय करायला हवं, हे सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत। काय नाही केले पाहिजे, त्याच्यावर उपाययोजना काय आहेत हे प्रात्यक्षिक आपल्याला करून दाखवणार आहे। याला आपण शरीराची मध्य या बाहेरच्या पाईपलाईनचं मेन पाईपलाईन असते ना आपली, मेन कुठे असते, त्याचा उजवा हात स्ट्रॉंग आहे, काय काय लोकांचे लेफ्ट कसं बसलाय तो पाहिलं, दिसलं, समजलं, हँड पोझिशन कुठे द्यायचं, कुठे द्यायचं इथं पण घेतं बेबीच्या वरपर्यंत, ही आपण मध्यराची, ठीक आहे, मधला, ठीक आहे, मधला वन थर्ड म्हटलं तरी पण चालेल, किंवा हे जे दोन निप्पल लाईन्स असतात, ठीक आहे, त्याचा हा मधला सेंटर। काय केलं तरी पेशंट उठतोय का पाहिलं, ठीक आहे, नाही उठला। आता सध्या इथे बोट लावलंय, तुम्हाला दिसणार नाही ह्या साईडला, तो पल्स मेंदू किडनीज मध्ये असेल, आपल्याकडे फर्स्ट एड किट असेल, किंवा आपण मॉल्स मध्ये जातो, थिएटर्स मध्ये जातो, तिथे पूर्ण लाल कलरचा डब्बा पाहिलाय का, दोन, ठीक आहे, हे आता कसं करायचं ते समजवतो। 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. बघितलं, हे 30 पेशंटचं डोकं असं स्ट्रेट करायचं आहे, ठीक आहे, पेशंटच्या नाकपुड्या पकडायच्या आणि तोंडात फुंकर मारायची, असं छाती फोडून पाठीमागे समजलं, म्हणजे अंगठ्याची ताकद हे व्हायला पाहिजे।30S-2 ही प्रोसिजर एक नमस्कार, मी डॉक्टर सुजय पाटील आणि माझ्याबरोबर स्नेहल मॅडम आहेत। आम्ही दोघंही अपोलो हॉस्पिटल स्वारगेट पुणेमधून आलेलो आहेत। आपण 27 मे ला वर्ल्ड इमर्जन्सी डे सेलिब्रेट करतोय आणि ह्या अनुषंगाने आपण पोलीस ग्राउंड शिवाजीनगर इथे सगळे एकत्र आलेलो आहेत। आजचा उद्देश सगळे आपले प्रशिक्षणार्थी पोलीस समाज बांधव यांना CPR टेक्निक समजवणं। CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन, ज्यालाच आपण बेसिक लाईफ सपोर्ट म्हणतो। ज्यावेळी पेशंट एखादा कोलॅप्स्ड असतो, पेशंटचा हार्ट रेट किंवा हृदयाचे ठोके बंद पडलेले असतात, पेशंट श्वास घेत नसतो, अशा सिच्युएशनमध्ये पेशंटला CPR हा कोणत्या पद्धतीने देता येईल त्याच्या गोष्टी आज आपण शिकून घेतल्या आहेत। CPR करण्यासाठी कुठलाही डॉक्टर, नर्स किंवा हॉस्पिटलची गरज नाही। प्रत्येक आपला समाज बांधव BLS CPR हे करू शकतो। तर ह्या गोष्टी कशा ओळखायच्यात आणि मग ते आपण CPR कशा कराव्यात ह्याचा आज आपण प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहेत आणि ह्याच्यात सर्व पद्धतीनं समाज बांधव एकत्र आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आपण ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केलेली आहे। संजीव कुमार नाईक, पुणे शहर पोलीस मुख्यालय। सर, आजचा कार्यक्रम एकदम उत्कृष्ट घेतला आहे सरांनी। CPR अचानक जर काही अपघात वगैरे झाला आणि जे अपघातग्रस्त व्यक्ती आहे त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी CPRची सिस्टीम एकदम उत्तम आहे आणि चांगली आहे। या अगोदरसुद्धा असे प्रोग्राम या पोलीस मुख्यालय या ठिकाणी झालेले आहेत, त्याबद्दल सरांचा आम्ही खूप खूप धन्यवाद, आभारी आहोत।